नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. असेच हसत राहा, मजेत राहा, जीवनाचा आनंद घेत राहा आणि योग करून निरोग राहा. मित्रांनो, आज गणपती उत्सवातील आज तिसरा दिवस आहे आणि अशाच त्या दुसरा दिवस तुम्ही बघितलाच असणार की आपण त्या योग दिवशी काय काय शिकवलं आणि गणपती मंदिराजवळ आपल्याला हा तिसऱ्या दिवसाची संधी प्राप्त झालेली आहे. चला तर आपण गणपती मंदिरामध्ये जाऊया आणि 7 ते 8 या वेळेमध्ये घेतलेला कार्यक्रम आजचा पार पडूया. धन्यवाद. सर्वांगासन. ज्यांना ज्यांना शीर्षासन येत नाही त्यांच्यासाठी हा सर्वांगासन बेस्ट आहे. ज्यांना शीर्षासन जमत नाही त्यांनी सर्वांगासन करायचं. आधुनिक कलामध्ये आज अनेक प्रकारचे रोगराई या जवळजवळ प्रत्येक माणसाला जोडल्या गेल्या आहेत आणि खरोखर आपल्याला जी देणगी मिळालेली आहे योगाची, आपल्या ऋषीमुनीने पुरातन काळापासून हे योग जगाला दिलेले आहे आणि या योगाच्या माध्यमातून आपण आपल्या या रोगांवर कशा प्रकारे मात करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. म्हणून आज कालाची गरज आहे की प्रत्येकाने योग करायलाच हवा. या योगाच्या माध्यमातून आपण आपलं शरीर निरोगी राखू शकतो आणि याचा अनुभव आता हळूहळू समाजाला येत आहे. अनेक लोक या योग माध्यमाशी जोडली जात आहेत आणि अनुभव घ्यायचा असेल तर फक्त तुम्ही 8 दिवस याच्यासाठी येऊन पहा. जर तुम्हाला याचा अनुभव आला नाही तर मग तुमचं तुम्ही ठरवू शकता. परंतु योग या असं माध्यम आहे, या माध्यमातून आपण आपलं शरीर निरोगी राखू शकतो आणि म्हणून प्रत्येकाने योगाशी जोडले जावा. आज श्री परेशजी पाटील या आमच्या गावचे सुपुत्र यांनी अतिशय चांगला असा उपक्रम सुरू केला आणि विनामूल्य आज ते सर्वांना योग प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांनी इथे आज अखंड हरिनाम सप्ताह, मागी गणेशोत्सव निमित्ताने सुरू असणारा हा सप्ताह गेली 17 वर्षापासून मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो आणि या सप्ताहामध्ये 4 दिवस त्यांचं योग प्रशिक्षण होणार आहे. तरी आजचा तिसरा दिवस आहे आणि उद्याचा समारोप होणार आहे. तर अनेक लोक याचा लाभ घेत आहेत आणि पुढे हा योग वर्ग आपल्या रेती बंदरला सुरूच राहणार आहे. तरी ज्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी जरूर याच्याशी जोडले जा, कारण आज ही कालाची गरज बनलेली आहे. योग म्हणजे आपण घरच्या घरी आपला शरीर निरोगी ठेवू शकतो आणि अगदी आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे. सकाळी 1 तास जरी दिला तरी भरपूर आहे आणि या माध्यमातून आपण निरोगी राहू शकतो. धन्यवाद. तुम्ही तुमच्या एरियातील महिलांना पण संबोधित करा की आपल्या ज्या एरियातील ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा यावं आणि कशी आपली मॅचेस आपण सुरू करण्याच्या मार्गावर आहोत. तसेच आज महिलांनाही बऱ्याचशा व्याधींना सामोरे जावं लागतं. तर हेच कारण ओळखून श्री परेशजी पाटील यांच्या मिसेस यांनी महिलांसाठी सुद्धा एक विशेष असा योग वर्ग सुरू केलेला आहे. आपल्या गावात कोळीवाड्यामध्ये हे दररोज महिलांचा योग वर्ग तिथे सुरू असतो. तर त्यासाठी सुद्धा महिलांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि त्या योग वर्गाशी स्वतःला जोडून घ्या आणि स्वतःचं आरोग्य निरोगी ठेवा. धन्यवाद. नमस्कार. पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह पिंपलास याच्या माध्यमातून आपले गणेशदादा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा योग वर्ग इथे 4 दिवस करायचा तुम्हाला. तर परेशजी पाटील आपले योग गुरु यांनी आम्हाला ही संधी दिली इथे, कारण त्यांच्या माध्यमातून आम्ही इथे पोहोचलो आहे.
जे आमचं योग वर्ग घेतात रेतीबंदर येथे. पुरुषांसाठी रेतीबंदरला आहे आणि महिलांसाठी आपल्या कोलीवाड्यामध्ये जे आकाश पाटील आहे त्यांच्या टेरिसवरती होतो. तर योग करण्याची संधी म्हणजे सगळ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून बरेचजी पाटील यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि तो विनामूल्य आहे. म्हणून याचा सर्वांनी लाभ घ्यावा. कारण योग केल्याने आपले स्वास्थ्य आरोग्य चांगले राहते. कारण सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा काही ना काही आपल्या शरीरासाठी म्हणजे निरोगी राहावं म्हणून आपल्याला काहीतरी करायची गरज असते. तर योग हा चांगला एक उपक्रम आहे आणि हा बरेचजी पाटील यांनी चालू केलेला आहे. तर आता म्हणजे आपण बघतो आपलं पोट, मला फायदा झाला ते सांगतो तुम्हाला. आपलं पोट त्यात म्हणजे जेव्हा काही म्हणजे करत नाही कसरत तेव्हा आपल्याला म्हणजे एकदम आपलं शरीर आणि पोट एकदम जडजड वाटतं. परंतु जेव्हापासून मी योग करतो तेव्हापासून म्हणजे माझा हा पोट आणि मला शरीर म्हणजे एकदम हलकं हलकं म्हणजे वाटतं. हा म्हणजे योगाचा फायदा मला झालेला आहे. आणि हा ज्याचे सर्व श्रेय परेशजी पाटील यांना आहे. तसं तुम्ही म्हणजे ह्या योग वर्गाला या आणि तुमचंही शरीर सुदृढ करा. कारण बघा आपल्याला सांगतो आपण किंवा वेळ नसतो, परंतु जेव्हा आपण हॉस्पिटल जातो तेव्हा आपल्याला भरपूर वेळ भेटतो मग. आणि तेव्हा पण डॉक्टर तेच सांगतात की तुम्ही हे आसन करा, हे व्यायाम करा, ते व्यायाम करा. त्यापेक्षा आपण आतापासूनच म्हणजे आपण काही न होता आपण जर हे योग केला, व्यायाम केला तर आपल्याला पुढे जाऊन म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन ही करण्याची पैसे देऊन करण्याची गरज भासणार नाही असं मला वाटतं. म्हणून या योग वर्गाचा म्हणजे फायदा तुम्ही सगळ्यांनी घ्यावा असे पूर्ण पिंपळास गावाला मी आवाहन करून सांगतो की तुम्ही म्हणजे जे पुरुषांना परत सांगतो की पुरुषांसाठी आपल्याला योग वर्ग दररोज म्हणजे सकाळी 7 ते 8:30 पर्यंत चालू असतो आणि महिलांसाठी 4 वाजतापासून सुरू असतो कोलीवाड्यामध्ये आकाश पाटील यांच्या घरी. श्री गणरायास प्रथम वंदन. सर्व उपस्थित या ठिकाणी हरिभक्त परायण महाराज आणि उपस्थित योग शिक्षक परेशजी पाटील आणि सर्व योग वर्ग साधक आणि या ठिकाणी जे गणपती हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतात लहानपणापासूनचे माझे मित्र परममित्र गणेशजी मात्रे आणि सर्व ग्रामस्थ मंडळी महिला भगिनी सर्वांना सस्मिय नमस्कार. आज आपल्या गावात खूपच आनंदाची गोष्ट म्हणजे योग वर्ग प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपलं योग साधना केली. त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि आपल्या गावात प्रशिक्षण सर्व गाव रोगमुक्त व्हावा, सर्वांना योगाचा फायदा व्हावा या अनुषंगाने त्यांनी योग प्रशिक्षण गावामध्ये मोफत सुरू केलेलं आहे. कारण आज या काळामध्ये मनुष्याचं जसं वय वाढतं आहे त्या वयानुसार माणसाचे आजार वाढत जातात आणि आपल्याला निरोगी आणि सुदृढ व्हावं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. करा योग रहा निरोग हा संदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे सर्वांनी योगामागचा फायदा घ्यायचा आहे. कारण प्रत्येकाच्या वयोमानानुसार आपल्याला त्याच्या रोगप्रतिकार क्षमता कमी होते. जशी तुमची रोगप्रतिकार क्षमता कमी होते तसं तुम्हाला अनेक विविध व्याधी आजार सुरू होतात. आपली रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की मग आपल्याला दुसरा रुग्ण आपल्या संपर्कात आला तर त्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या शरीरावर होतो आणि आपल्याला संसर्ग होतो. जर आपण सुदृढ असलो, आपण निरोगी राहायचं असेल तर आपण आपलं शरीर सुदृढ ठेवायला पाहिजे. त्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. त्याच्याने तुमचं शरीर लवचिक राहील, तुमचं योगामुळे तुमचं मन सुदृढ राहील, मानसिक संतुलन बिघडणार नाही. शारीरिक स्वस्थ आणि मानसिक संतुलन आणि तुम्हाला जे विविध ताणतणाव जीवनामध्ये तुम्हाला सहन करावे लागतात त्याच्यावर एक उत्तम उपाय म्हणजे योगासनं, प्राणायाम आणि योग साधना करणे हे आहे. तरी सर्वांना ग्रामस्थ मंडळी सर्वांना विनंती आहे की आपण या योग साधनेचा खरोखरच परेशजी पाटील यांनी जी सुरुवात केलेली आहे, मोफत योग प्रशिक्षण केलं त्यांनी सुरू केलं. त्यांच्या मिसेस आरतीताई पाटील याही योगाचे प्रशिक्षण वर्ग महिलांसाठी त्यांनी खास सुरू केलेलं आहे. महिलांचे खूप समस्या आहेत, त्यांनाही खूप अनेक विविध प्रकारच्या व्याधी आहेत.
त्यांनाही त्याच्यातून रोगमुक्त व्हायचं असेल तर खरोखर योगाला त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि योगाचं साधना केली पाहिजे. आज आपल्या गावात मोफत सुरू केलेलं आहे, कारण आम्ही योगा करायला जात असत तेव्हा आम्ही कोण गावाला जात असत, जोडामध्ये जात असत, आम्हाला बाहेर जावं लागत असत, त्यावेळी आमचा वेळ पण खर्च होत असत. काही लोक बाहेर जाऊन पैसे खर्च करत असत. मला अनुभव आलेला आहे की काही बाहेरची लोक आपल्या गावात येतात, ते प्रशिक्षण घेत आहेत तर त्यांना फी भरावी लागते. पण आपल्या गावात असं एक आपल्याला सुवर्ण संधी लाभलेली आहे, त्या संधीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. मोफत आपल्याला योग प्रशिक्षण मिळत आहे, त्याचा सर्वांनी संधीचा फायदा घ्यावा हीच विनंती आहे. सर्वांना नमस्कार. आज गणरायाच्या कृपेने आपल्या गावात हरिनाम सप्ताह चालू आहे. गेली कित्येक वर्ष हा सप्ताह आपल्याकडे चालू आहे आणि भरपूर भाविक इथे येत असतात. तर याच माध्यमातून आपल्या गावामध्ये परेश पाटील, आपला लाडका छोटू, आपण त्याला छोटू म्हणतो, कारण त्याने हा योग वर्ग चालू केलेला आहे. आज या योग वर्गाला 1 वर्ष 14 दिवस झालेले आहेत. त्याच्या आधी प्रॅक्टिस करत होतो आणि प्रॅक्टिसला मी पण जात होतो. मला पण त्यांनी शिकवलं. मी काही अगोदर शिकलेलो नव्हतो, थोडीशी माहिती होती मला, परंतु त्याच्याकडे मी जेव्हा योग वर्गाला जायचो शिकायला, तेव्हा तो मला व्यवस्थित समजवून कसं काय करायचं ते व्यवस्थित समजावून सांगत होतो. हळूहळू मी त्याच्याकडे शिकलो आणि माझ्याबरोबर अनेक आपले सर्व मित्रमंडळी पण आहेत. तर आज 1 वर्ष होऊन गेला या योग वर्गाला आणि अशी प्रगती झाली की जो योगा करतो त्यालाच ती प्रचिती अनुभवायला मिळते. कारण जेव्हा आपण योगा करणार, नवीन आपल्याला थोडंसं संकोचल्यासारखं वाटते, पण जेव्हा आपण सुरुवात करतो, काही दिवस जातात, काही महिने जातात, तेव्हा आपल्याला आत्मशक्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपल्याला अनुभव येतो. त्या बिमारी म्हणजे काहीच नाही, शून्य आहे, पण आपण त्या बिमारीलाच पकडून कितीतरी म्हणजे दवा, औषधं, गोळ्या खात राहतो. परंतु खरोखर जेव्हा आपण हे योगा करणार तेव्हाच आपल्याला ती अनुभूती येते आणि तेव्हापासून आपल्याला समजते की रोगावर प्रतिकार करायचा असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. कारण रोग घालवायचा असेल तर योग करायला पाहिजे आणि योग केल्यानेच माणसाचं जीवन एकदम शरीर सुदृढ आणि सुंदर बनू शकते. आज 1 वर्षापासून मी सतत योगा करतो. परेश पाटीलने सांगितल्यापासून मी 1 दिवस चुकवत नाही. नेहमी माझ्या परीने जे काही होईल त्याच्याबरोबर कधी जायला वेळ मिळत नाही तर जात नाही, कधी कधी वेळ मिळाल्यावर जातो, पण तरी मी घरी माझ्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी योग सुरू ठेवलेला आहे. आणि त्याच्यात मला जी प्रचिती आलेली आहे तर मला एवढं असं वाटतंय का दिवसभर योगच करत राहावं असं वाटतंय. आणि खरोखर तुम्ही जेव्हा याला सुरुवात करणार, जेव्हा हे योग सुरू करणार, तेव्हा नवीन जरा त्रास वाटेल, नंतर त्याच्या पुढे तुम्हाला असं वाटेल की खरोखर याच्याशिवाय काही पर्याय नाही. कारण योग हा जीवनाचा केंद्रबिंदू आहे आणि जीवन आपल्याला हे आयुष्य आपल्याला चांगलं घालवायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. म्हणून योग हा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये पाहिजेच आणि प्रत्येकाने योग हा केलाच पाहिजे. स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलं असो, सर्वांसाठी हा योग चांगला आहे. आणि हा योग वर्ग सुरू केला आहे, याच्यामध्ये अजून आपली भरभराटी होवं अशीच मी गणरायाला विनंती करतो, नमस्कार करतो आणि दीदी तुम्ही आपण सर्वांनी योग केला पाहिजे. योग आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. आम्हाला योगाची खूप चांगली प्रचिती आली आहे. आम्हाला योगा करून आमच्या शरीरात खूप बदल झाले. कारण काही म्हणजे थोडं काय हात पाय कधी हातामध्ये थोडं कमी झाले, कोणाचं वजन कमी झाले, सर्वांना चांगलं वाटलं योगा करून. तर मी सर्व महिलांना सांगू इच्छित आहे की म्हणजे
जमेल तितका योगा केला पाहिजे. जर कोणाला यायचं असेल तर आमच्या कॉलेजवर आता योग वर्ग सुरू आहे मॅडमचा, तर त्यांना यायचं असेल तर त्यांनी येऊ शकतात. यांना परेश पाटील यांनी संपर्क साधू शकतात. धन्यवाद. कृष्णा सुरेश पाटील. मला आज योग वर्गात जाऊन 1 महिना 16 दिवस झाले. योग वर्गात आरतीताई येतात, आम्हाला शिकवतात, बरं वाटतं. नाही हरकत नाही. काय काय तुम्हाला काय काय शिकवलं जातं? आसनं, प्राणायाम. आसनं प्राणायाम शिकवतात ते मला. मी म्हणजे भाकरी माझी करते ना, माझी कंबर खूप दुखायची. त्याच्यामुळं मला जावं, माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या जातात, ते मला सांगितलं का तू ये. मी आधी म्हणजे नको, मला टाईम नाही भेटत बरोबर. असं टाईम बोलून मला नाही जमणार असे मी बोलायचो. एक दिवस असं वाटलं का जाऊन बघूया कसं काय योग करतात. गेलो, मला बरं वाटलं. 2-3 दिवसात मला म्हणजे असं माझं पाय थकलेलं. ताईनं सांगितलं ताई असं असं नाही यायचा तुम्ही, बरं वाटेल. आता मला कमरेसाठी मी काही उपाय करत नाही. मला योगा हे बरं वाटलं. आता मला भाकरीनं उठला ना म्हणजे त्रास होतच नाही. माझे गुडघे बी दुखायचे, माझे ते बी बरे झाले. म्हणजे आता मला मी उठताना म्हणजे असे लंगत उठायचे. आता मला खूप बरं वाटतं. क्या बात आहे. माझी कंबर माझी तर दुखतच नाही. आजच मी येत राहील. याच्या पुढे तुम्ही बी चालूच ठेवा. असं आरतीताईंना आम्ही बोलले तुम्ही जवळ आम्हाला शिकवल तवर आम्ही तोपर्यंत येत राहू. मी सांगितलं आजूबाजूच्या महिलांना पण खूप बरं वाटतं. आता 5 जणी येणार आहेत. गणपती झाल्यावर बोलतो, सप्ताह झाल्यावर आम्ही येऊ. बरोबर. त्या वहिनी 1 महिना 14 दिवस हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्यांनी मोजून ठेवला, दिवस मोजतात ते. आणि 1 महिना 14 दिवसामध्ये भाकरी उजत असताना त्यांना जो गुडघ्यांचा कमरेचा त्रास व्हायचा, 1 महिना 14 दिवसामध्ये त्यांना फरक पडला. ते किती म्हणजे ताकद आहे योगामध्ये, तुम्ही ते समजू शकता की फक्त 1.5 महिन्यामध्येच त्यांना एवढा मोठा आराम भेटला. तर ही तर तपस्या मोठी आहे. 6 महिने 1 वर्ष विचार करा तुम्ही कंटिन्यू करत राहिलात तर एका महिन्याच्या आतमध्ये त्यांचे एवढ्या वेळेत दूर झाले. त्याच्यासाठी त्यांना काय ना सूक्ष्म व्यायाम आहेत, छोटे छोटे हाताले आहेत, मर्कटासन आसनं आहेत छोटी छोटी. काही उलट फुलट तगड्या उलट सुलटे करायची गरज नाही. मागं आपला कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये काही लोकांना असं वाटतं का ते योगामध्ये उलट्या तगड्या करायला लागतात किंवा आपल्या गळ्यामध्ये पाय घालायला. काय नाही, सिंपल साध्या एक्सरसाइज आहेत. तेवढं जरी केलं ना बघा का आपल्या पोटामध्ये जेवढं राहील तेवढं जेवला पाहिजे. तसंच आपल्याला जेवढी गरज आहे तेवढीच तुम्हाला आसनं प्राणायाम दिली जाते. गरजेपेक्षा जास्त काही शिकवलं जाणार नाही. शिकार आहे, भरपूर एक्सरसाइज, भरपूर आसनं प्राणायाम आहेत. तेवढीची आपल्याला आवश्यकता नाहीये. जेवढं पाहिजे तेवढंच तुम्हाला मी देणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला करायलाच सांगणार नाही. वसंत मस्ती आहे. कांती के पाटील, योगा वर्ग प्लस. परेशजी पाटील. मी आता योगा चालू करून मला 10-15 दिवस झाले आहेत. त्याच्यातला जास्त अनुभव तर नाहीच मला, पण आता सुरू ठेवण्याबद्दल मला काहीतरी अनुभव त्याच्यामध्ये मिळेल. बस मला एवढंच. माणसाची कमी होत नाही. ठीक आहे, तो त्याच्या कामधंद्यामध्ये त्याच्या ऑफिशियल कामामध्ये बिझी आहे, आपल्याला सुद्धा समजतं. परंतु मी सर्वांना एक सांगू इच्छितो की त्याच्यामधून हे आपण बोलतो ना, पूर्ण दिवस तुम्हाला हा आपला शरीर वेळ देणार आहे, देत असतो. परंतु जास्तीत जास्त अर्धा तास त्याला वेळ द्या. आणि तसंच जरी कंटिन्यू नसला परंतु माझ्या संपर्कात आहे तो, मी त्याला सोडलं नाही अजूनपर्यंत. कधी कधी असं बोलतो का परेश किती वेळा मला सांगतो, पण कधी कधी स्वतः कधी कधी फिलिंग होते एवढा वेळ सांगतो मी जाते. तसं याच्या बाबतीत झालंय म्हणून आज आलाय. तर एवढा वेळ सांगतोय मला जायलाच पाहिजे. एखादा दगडावरती आपण हाकोडा मारत असतो, 1दा 2दा 3दा 4दा मला फुटत नाही, परंतु त्याला 100 ठोके मारत असतो ना, मारतच बसणार तेव्हा तो फुटावंच लागेल. तसे माझे प्रयत्न बऱ्याच जणांवरती चालू आहेत. मी सांगून थकणार नाहीये. त्याला यावंच लागेल. तसा आपला सचिन दादा आहे, तो आलेला आहे आपल्याकडं.
प्रथम सर्वांना नमस्कार. परेश पाटील याचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आपल्याला, कारण त्यांनी जो कांता के पाटील योग वर्ग सुरू केलेला आहे तो अतिशय मोलाचा आहे. कारण आपण बघितलं असेल की अगोदरपासूनच ऋषी मुनींनी आपल्याला समजावलेलं आहे की योग काय आहे आणि योग का करावा पाहिजे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच आपल्याला परेश पाटील यांनी आपल्या गावामध्ये योग वर्ग सुरू केलेला आहे, पण योग वर्ग सुरू करून सुद्धा त्याच्यामध्ये आपण जायला बघत नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची कारणे येतात का मला वेळ नाही. सर्वात मोठं कारण म्हणजे बघितलं तर माझ्या बाबतीत झोप, आलस. सकाळी उठायला खूप आलस येते. मला सगळं काही माहित आहे की योगामुळे आपल्याला काय फायदे होतात आणि आपलं शरीर निरोगी राहतो, कुठलेही रोग आपल्यामध्ये येत नाही. परंतु आलस हा एक असा शत्रू आहे की तो आपल्याला सांगत असतो की नको नको मला झोपायचं आहे. आता सुद्धा मी उठायला एवढा आलस करत होतो की जाऊ का नको. अलार्म लावून सुद्धा मी उठत नव्हतो, जाऊ का नको. पण एक इच्छा झाली की त्याला परेश एकदा सांगतो दोनदा सांगतो. परेशने जसं सांगितलं की एक वेळा नाही दोन वेळा नाही, असं कंटिन्यू करत राहिलं आपण तर त्याच्यामध्ये होत असतं आपला. आणि कंटिन्युटी असली, प्रॅक्टिस असली तर आपण त्याच्यामध्ये रोज करत असतो. त्याचप्रमाणे आपण योग वर्गाला हे सतत यायला पाहिजे आणि ते कंटिन्यू ठेवायला पाहिजे, तरच आपला हा योग वर्ग सुरू राहू शकतो आणि आपली शारीरिक व्यवस्था आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे राहू शकते. परेश पाटील यांनी बऱ्याच ठिकाणी आता कोलीवाड्यामध्ये, रेती बांधर असे योग वर्ग सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आता एक भोतीनगर मध्ये सुद्धा महिलांचा योग वर्ग सुरू करणार आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 त्यांच्या मीटिंग सुद्धा झाल्या. तर तिथे सुद्धा कोणाला जमेल त्यांनी लेडीज साठी योग वर्ग सुरू केलेला आहे, तर तिथे सुद्धा त्यांनी येऊ शकता आणि आजूबाजूच्या ज्या आपल्या लेडीज असतील त्यांना सांगू शकता आणि असं त्या योग वर्गाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नमस्कार. धन्यवाद. मला जो आलेला अनुभव होता तो त्याने स्वतः बोलून दाखवला की अलार्म लावून सुद्धा त्याची उठायची इच्छा होत नव्हती. ही परिस्थिती सगळ्यांचीच आहे की सगळे होतात की मला करायचं आहे, परंतु सगळ्यात मोठा शत्रू जो आपल्यामध्ये लपलेला आहे तो आळस. एकदा या करा, एकदा काय तुम्हाला लवकर उठायची सवय लागली ना असं समजून जा की आपण जग जिंकलं. मला तर असंच वाटतं मी जग जिंकलं. सांगत होतं मी माझी जी काय असते ती करतोय, परंतु योग जेव्हा तुम्ही करणार सतत 3, 4, 5, 6 महिने जेव्हा करत राहणार ना तुम्हाला असं वाटणार का आपल्याला एकदम तंदुरुस्त, म्हणजे सुस्ती येणार नाही, काही वेगळं काही होणारच नाही, अशी एवढी या योगामध्ये ताकद आहे. तर महाराज यायचे, महाराज 2 शब्द तुम्ही सुद्धा संबोधित करा. आपल्या कांताके पाटील योग वर्गामध्ये आज एक शानदार उपस्थिती मंदिरामध्ये खूप मोठी सेवा ते देत आहेत. तर एकदा सर्व त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. आपण कुणासाठी काही करू शकत नाही, फक्त एक समोरच्याला एक म्हणतात ना शाबासकीची थाप आणि त्याच्यासोबत टाळ्या असल्या ना समोरच्याला भरूक येतो, त्याचं काम जोमाने डबल होऊन जातं. सर्वांना रामकृष्ण हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपल्या या पिंपळास गावामध्ये आपल्याच गावातील एक सुपुत्र परेश भाऊ पाटील हे योगाचं आपल्या सर्व गावातील मंडळींना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. ही खूप आपल्या गावासाठी आनंदाची गोष्ट आहे, खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण आपण जर पाहिलं तर आपल्या या परिसरामध्ये म्हणजे योग शिकवणारे कोणी नाही. आम्ही ज्यावेळेस दिंडीगडावर शिबिर घेतो मे महिन्यामध्ये, चिंतामण बाबा आणि दिंडीगडावर ज्यावेळेस शिबिर ठेवतात बाबा, त्यावेळेस योग शिक्षक भेटत नाहीत, आम्हाला शोधून कुठून तरी आणावं लागते. पण भाऊला मी बोललो की आता काही अडचण नाही, तुम्ही आपल्या गडावर शिबिर घ्या, मस्त 250-300 मुलं असतील आणि
त्याप्रमाणे सर्व आता म्हणजे चांगलं झालेलं आहे. भाऊ आता योगाचं शिक्षण आपल्या गावाला देतील आणि खरंच जर विचार केला तर कलियुगामध्ये माणसाला योग करण्याची खूप काय आहे गरज आहे. का तर माणसाचं आयुष्य 100 वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये माणसाला व्यायाम नसल्यामुळं, माणसाला कष्ट नसल्यामुळं, शरीराला माणसाला मध्येच काय होतं, हार्ट अटॅक येतो, काही बिमारी येते, रोग येतो आणि माणूस त्यामध्ये संपला जातो. पण हार्ट अटॅक कधीच येणार नाही जो माणूस योग करतो त्याला. कारण साधू संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे, शरीर स्वास्थ्यम खरो धर्म साधनम. म्हणजे शरीर जर आपलं स्वस्थ असेल, निरोगी असेल, शरीर जर चांगलं असेल तर तो माणूस म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तो माणूस त्या साध्यापर्यंत पोहोचतो. तुकोबारायांनी सुद्धा म्हटलेलं आहे, प्रत्येकी सामुग्री देहावसनावरी. जर देहामध्ये जर आपल्या शक्ती असेल, देह जर निरोगी असेल तर काय होईल, आपल्याला साधन करता येईल आणि साधन करून साध्याची प्राप्ती करता येईल. आणि म्हणून योग खूप चांगला आहे. भाऊ आपल्या गावामध्ये घेतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी सुद्धा पाहिलं त्यांचे अनेक यूट्यूबला किंवा फेसबुकला व्हिडिओ पाहतो, आपल्या ग्रुपला व्हिडिओ पाहतो. ही खूप आनंदाची गोष्ट वाटते. मला पण त्या ठिकाणी येण्यासाठी मी प्रयत्न केला पण मला यायला जमलं नाही. पण आता मी प्रयत्न करणार आहे आणि येणार सुद्धा आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून असंच चालू राहिलं पाहिजे. कारण योगाचं सामर्थ्य असं आहे, माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलं बरं का भाऊ, की समुद्रा पहिलीकडे देखील स्वर्गीचा आलोक ऐके आणि मनोगत ओळखे मुंगीचे. समुद्राच्या पलीकडचं पाहू शकतो कोण, योगी. स्वर्गामध्ये काय चाललं त्याला, तिथली जे काय कुजबूज आहे, तिथं जे चाललेलं भाषण आहे देवलोकाचं, इंद्रादिक लोक, तिथं त्याला समजतं काय चाललं ते. स्वर्गीचा आलोच आहे ते आणि मनोगत ओळखे मुंगीचे. मुंगीच्या मनामध्ये काय आहे ते ओळखते. कशामुळं तर योगामुळं. म्हणून भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये म्हटलं आहे की अर्जुना तू काय होय, योगी हो असं म्हटलेलं आहे. आत्मसंयम योगो नाम 6वा अध्याय असं योगाचं सामर्थ्य 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून असाच योग चालू ठेवावा, असं सर्व गावातील मंडळींनी सहकार्य योगाला करावं. आणि मी सुद्धा येणार आहे. खूप चांगलं आहे. म्हणून भाऊला त्या ठिकाणी खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. नैना नवीन पाटील. ताईने आणि भाऊनी जो चालू केला योगा, त्यांचा फायदा तर काहीच नाही त्यात. आपल्याला विनामूल्य ते शिकवत आहेत. तर आपल्यासाठी ते दोघं एवढा वेळ काढतात, तर आपण पण थोडा स्वतःसाठी वेळ काढा आणि या आपल्या शरीरासाठी वेळ काढा आणि या. काही त्रास नसला तरी पण या. याच्यापुढे आपला काही त्रास होणार पण नाही. असं नाही का आजार आहे म्हणून तो बरा करण्यासाठी यायला पाहिजे. आपल्याला अजून धन्यवाद. आमचे वर्ग शिक्षक हरिभाऊ पाटील आणि आरतीताई पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केले आणि विनामूल्य शिकवले. याच्या आधी मी 5 वर्ष झाली एकही दिवस असा नाही की मला गोळ्यांशिवाय राहायला वाटलं. पण आता 2 महिने 14 दिवस झाले मी एकही गोळी खात नाही आणि कोणतं औषधी घेत नाही. आणि योग आता 1 दिवस तर आम्ही शिकवला की आम्हाला खूप त्रास होतो. आणि जो वेळ आहे योगाचा, त्या वेळेत आम्ही कितीही काम असलं तरी पण ते काम बाजूला ठेवून येतो चालू. कारण का योग हा आम्हाला एक हे झालं म्हणजे आमच्या शरीरासाठी खूप गरजेचं झालेलं आहे. आणि आम्ही वेळ काढून येतो. आणि तुम्ही या स्वतःचं शरीर स्वस्थ ठेवा, निरोगी ठेवा, हीच आम्हाला सर्वांची इच्छा आहे.
चालू असलेल्या गोळ्या औषधं मी कुणालाही बंद करायला आजूबाजूला सांगितलेलं नाही, परंतु त्यांची इम्युनिटी पॉवर जी म्हणतात ना ब्रेन शक्ती, नाही दादा मला बाबा मला त्या गरजच वाटत नाही, म्हणजे एवढी त्यांची ती ताकद आहे की आम्ही डायरेक्ट ते बंदच केल्यात गोळ्या औषधं आणि आपला योग चालू ठेवलाय आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. याच्यापेक्षा अजून आपल्याला काय पाहिजे? म्हणजे आपल्याला नंतर कधी त्रास होणार, नंतर योगा चालू करणार, दवाखान्यात जाणार, ही वेळ येण्याच्या अगोदर मलाच काहीच त्रास नाही असं कोण समजू नका. जर काहीच त्रास नको असेल फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये, तर योगाला आलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे. काही काही लोक असतात की नाही मी घरी करतोय, नाही घरी कोणीच करत नाही. मी सुद्धा कधी कधी घरी असं करत नाही, मला सवयच लागली. रेतीबंदरशिवाय पर्यायच नाही मला. आता जो पुरुषांचा आमचा योग वर्ग चालू आहे ना, रेतीबंदरशिवाय पर्यायच नाही. तिथं जर गेलो नाही तर माझा दिवस चांगला जात नाही. हे 1-2 वेळा अनुभव आलेला आहे मला. ज्या दिवशी मी रेतीबंदरला जात नाही त्या दिवशी माझा दिवस एकदम कधीतरी म्हणजे चांगलाच जात नाही असं म्हणतो मी. तर ती एक मला सवय लागली. अशा चांगल्या सवय तुम्ही सुद्धा लावून घ्या की घरामध्ये 1 दिवस करणार तुम्ही, 1 हप्ता 10 दिवस करणार, परंतु कंटिन्यू एक म्हणून घरामध्ये कोणीच करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मी नेहमी उदाहरण देत असतो की मंदिरामध्ये जसं आपण पाया पडण्यासाठी घरामध्ये देवाला असताना सुद्धा मंदिरामध्ये आपण पाया पडायला जातो का? तिथे देव आहे, घरामध्ये पण देव आहे, परंतु तिथे जी ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्याला मंदिरातून एक वेगळी ऊर्जा मिळत असते. तसंच योग वर्गामध्ये सुद्धा तुम्ही आमची एक वेगळी ऊर्जा तुम्हाला सर्वांच्या एक तुमची जी संख्या जमते त्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या एक वेगळी ऊर्जा येते आणि आपण योग पण होऊन रोगमुक्त होतो. अजून कोणाला बोलायचं आहे का महिलांमध्ये? या ना कोणी इच्छुक असेल तर कोणी पाठवा, कोणी येत असेल तर. कांतापूर पाटील योग वर्ग. मला 22 दिवस झाले. 22 दिवसात एवढं मला फरक झाला. पूर्ण म्हणजे टाचेचे दुखत पूर्ण बंद झालं आणि कमरेला सुद्धा आराम पडलेला आहे. माझं नाव हिरा आदिराव पाटील. तुम्ही बी या वेळ थोडा काढून तुमच्या शरीरामध्ये तुमच्या शरीराला सुद्धा आराम पडेल.